नमस्ते, सविनय नमस्कार. आज शिक्षक दिन आणि या निमित्तानं नॅशनल अवॉर्डिस्ट अनेक पुरस्काराचा धनी मी जगन्नाथ शिंदे आपल्याला सविनय प्रणाम करतो आहे. खरं सांगू तुम्हाला, माझे खरे गुरु, माझे पहिले गुरु माझे आई वडील. ते कुठल्याही शाळेत गेले नव्हते, पण ते संस्काराचं विद्यापीठ होतं. त्यांनी मला शब्द दिले, संस्कार दिले, म्हणून पहिला प्रणाम माझ्या आई वडिलांना. माझा दुसरे गुरु निसर्ग. या निसर्गात काय नाही, डोंगर, दर्या, झुळझुळणारे ओढे, नद्या, झाडं, वेली कितीतरी शिकवतात रे आपल्याला. आपल्यासाठी खूप काय करतात, पण कितीतरी मोठा संदेश आपल्याला ते देत असतात. म्हणून माझे दुसरे गुरु निसर्ग, मी त्यांना सविनय प्रणाम करतो. गुरं, ढोर, गाई, म्हशी, शेळ्या हे सुद्धा मला काही ना काहीतरी शिकवतात. त्यांच्याकडून काहीतरी मला मिळतं. त्यांची जगण्याची पद्धत, त्यांचं राहणीमान, आणि तेच माझ्या साहित्यात मध्ये येतं, म्हणून त्यांनाही प्रणाम करतो मी. वन्य प्राण्याबद्दल काय बोलावं, खूप कादंबऱ्या आहेत माझ्या. जंगल सफारी होती, लांडगा, कोल्हा, हाती, वाघ, सिंह, सर्वांनीच मला खूप काही शिकवलेलं आहे, दिलं आहे. त्यांच्याबद्दल वाचल्यानं माझ्या ज्ञानात मध्ये भर पडलेली आहे. म्हणून प्रणाम त्या वन्य प्राण्यांना. पक्षी, सुगरिणी माहित आहे आपल्याला, किती छान घरटं बांधते. कोकिळा माहित आहे आपल्याला, किती सुंदर गाते. हे सुद्धा आपले गुरु आहेत. हे सुद्धा आपले गुरु आहेत. अरे, मोर पिसारानं फुलवून नाचतो ना, त्यावेळेस खरं म्हणजे शब्द आणि शब्द मनामध्ये फुलतात, आणि म्हणून तेही माझे गुरु आहेत. माणसं, मी जन्माला आल्यापासून आतापर्यंत मला मिळालेली माणसं कितीतरी विचारांचे, कितीतरी प्रवृत्तीचे, कितीतरी कथा त्यांच्या जीवनात असणारी आणि मला सांगणारी, ही सर्व माणसं माझ्या नाटकातून, कादंबऱ्यातून आणि कथा संग्रहातून वावरलेली आहेत. त्यानेच मला दिलं. खरं म्हणजे मी खरं लिहिण्याचं काम केलं, पण खरी प्रेरणा त्यांची, विचार त्यांचे, कथा सुद्धा त्यांच्याच. म्हणून तेही माझे गुरु. ग्रंथ, पुस्तके, केवढा मोठा गुरु आहे. उभ्या जगाचं दर्शन घडवणारी पुस्तकं आपण ज्यावेळेस पाहतो, त्यावेळेस वाटतं की या ग्रंथा एवढा मोठा गुरु जगामध्ये नाहीच. सगळ्या प्रकारचं ज्ञान, तर ज्ञानाची कवाडे खुली करण्याचं काम आपल्याला ग्रंथ करून देतात. म्हणून त्यांनाही मी माझा सलाम करतो. मित्र, मी शाळेत गेलो, पहिलीच्या वर्गात गेलो, त्यावेळेस माझ्या शिक्षकांनी, ते आत्तापर्यंतच्या माझ्या शिक्षकांनी माझ्यासाठी खूप खूप काही केलेलं असेल. प्रोत्साहन दिलं, कधी चुकल्या तर कान धरला असेल, कधी कौतुक केलं. त्यातूनच मी घडलो ना. म्हणून त्यांनाही प्रणाम, नमस्कार. आणि तुम्ही वाचक, नाट्यरसिक, अरे 65 नाटकं माझी प्रकाशित आहेत, आणि त्या 65 नाटकातील कलाकारांचं, अभिनयांचं तुम्हीच कौतुक केलेलं आहे. म्हणून तुमचंही मनपूर्वक आभार. मित्र, लाईक करा, शेअर करा, आणि अभिप्राय सुद्धा द्या. तुमच्याच आशीर्वादानं मी तुमच्याशी बोलत राहणार आहे.